तर मित्रांनो, महाराष्ट्र मतदान यादी 2024 आता तुम्ही घरबसल्या फक्त 2च मिनिटांमध्ये मतदान यादीमध्ये तुमचं नाव ऑनलाईन वेबसाईटवर तुम्ही अशा प्रकारे चेक करू शकता. ते पण अगदी एकदम निवांत वेळेमध्ये. कुठं जायची गरज नाही, आणि येण्याची पण गरज नाही. एकदम निवांत वेळेमध्ये तुम्ही ऑनलाईन पद्धतीने आपलं वोटर ID कार्ड आपण नाव बघू शकता. त्याचं आपण कसं बघणार आहोत, त्याचं आपण या व्हिडिओद्वारे संपूर्णपणे त्याची माहिती देणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा. आणि मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर आपल्या मराठी साईड या मराठी माणसाच्या मराठी चॅनलला लवकरच सबस्क्राईब नक्की करा. तर आता महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू असून विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती आणि महाविकास आघाडीकडून अनेक मोठ्या घोषणा केल्या जात आहेत. 2024 विधानसभा निवडणुकीनंतर आता महाराष्ट्रात कोणाचे सरकार बनेल याची आता सर्वांनाच उत्सुकता लागलेली आहे. तर निवडणुका आधी नवीन मतदार यादी जाहीर होते. ही मतदार यादी दरवेळी बदलत असते. या ठिकाणी नाव नव्याने शोधता येते. त्यासाठी आपण या ठिकाणी 2 सोपे पर्याय सांगणार आहेत. वेबसाईटवरून म्हणजे तुम्हाला खाली दिलेल्या 2 सोप्या स्टेप्स तुम्हाला त्या ठिकाणी फॉलो करावं लागणार आहेत. तर पहिले म्हणजे वेबसाईटवरून वोटर लिस्ट तुमचे नाव शोधण्यासाठी तुम्हाला आधी भारतीय निवडणूक आयोगाच्या ECI या वेबसाईटवर तुम्हाला त्या ठिकाणी जायचं आहे. वेबसाईटच्या वरच्या बाजूला 3 पर्याय दिसतील. सर्च बाय डिटेल्स, सर्च बाय इपिक, सर्च बाय मोबाईल यापैकी एक तुम्हाला त्या ठिकाणी पर्याय निवडायचा आहे. आणि आवश्यक माहिती आणि कॅप्चा कोड त्या ठिकाणी दिलेला त्या ठिकाणी सर्चवर क्लिक करा. तुम्हाला मतदार यादीतील तुमचं नाव, इपिक नंबर व सर्व माहिती त्या ठिकाणी आता ओपन झालेली दिसेल. जर सर्च केल्यानंतर तुम्हाला तुमचं नाव दिसत नसेल तर तुम्ही भरलेली माहिती पुन्हा एकदा तपासा. तरी देखील तुमचे नाव न दिसल्यास राज्य निवडणूक कार्यालयाशी संपर्क साधा. एक पर्याय तुम्हाला सांगितला. तर दुसरा पर्याय असा आहे की SMS पाठवून पण तुम्ही या ठिकाणी वोटर लिस्टमधील नाव तुमचं शोधू शकता. SMS पाठवून तुमचं नाव चेक करण्यासाठी सर्वात आधी मेसेज टाईप करताना स्पेस दाबा. आधी तुमचा मतदार ओळखपत्र क्रमांक टाईप करा आणि हा SMS 9211 72 80 82 किंवा 1950 वर पाठवा. तुम्हाला SMS द्वारे त्या ठिकाणी तुमचं माहिती मिळून जाईल.